ज्या गोष्टी त्यांनी नोंदवल्या ठळकपणे त्यातल्या काही महत्त्वाच्या 4 बाबी आपल्याला सांगता येईल? एक महत्त्वाची म्हणजे त्यांनी सांगितलं की नॉन एक्झिस्टन्स ऑफ धनगड आम्ही प्रूव्ह करू शकलो नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा माननीय मधु शिंदे साहेबांनी सांगितला की सरकारने 3 ॲफिडेव्हिट देऊन सुद्धा कोर्टाने तुमचे 117 पुरावे हे मान्य केले नाही। पण ज्या गोष्टी त्यांनी नोंदवल्या ठळकपणे त्यातल्या काही महत्त्वाच्या 4 बाबी आपल्याला सांगता येईल? एक महत्त्वाची म्हणजे त्यांनी सांगितलं की नॉन एक्झिस्टन्स ऑफ धनगड आम्ही प्रूव्ह करू शकलो नाही। त्याला ते औरंगाबाद बाबराची एक केस त्यांनी दिली। दुसरा महत्त्वाचा मुद्दा माननीय मधु शिंदे साहेबांनी सांगितला की सरकारने 3 ॲफिडेव्हिट देऊन सुद्धा त्यांनी ते ग्राह्य धरले नाही। आणखी चौथा मुद्दा असा की आम्ही निर्णय ज्या व्हॅलिडिटी कमिटीज आहे महाराष्ट्रातल्या शेड्यूल्ड ट्राईब्स व्हॅलिडिटी कमिटी अंडर ज्या स्क्रुटनी करतात त्यांचे आम्ही सुद्धा पुरावे लावले होते की त्यांनी आम्हाला जे दिले होते की आम्ही कोणालाही आतापर्यंत धनगडचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिलं नाही, ते सुद्धा त्यांनी ग्राह्य धरले नाही। कारण काय की व्हॅलिडिटी कमिट्यांच्यावरच नंतर तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट अप्रूव्ड होतं आणि नंतर तुम्हाला बाकीच्या फॅसिलिटीज मिळतात। चौथा मुद्दा असा की हे आम्ही जे सेन्सर रेकॉर्ड आहे 1837 पासून तर 1960 पर्यंत ते पब्लिक डॉक्युमेंट आहे। ते होल इंडियामध्ये कुठेही धनगड नाही तरीसुद्धा त्यांनी त्या डॉक्युमेंट्स ॲक्सेप्ट केल्या नाही। असे बरेचसे इतर मुद्दे आहेत की जे डॉक्युमेंटरी प्रूफ म्हणून धरले जातात। त्यांनी तो आम्ही जे नवीन एव्हिडन्स दिले होते ते त्यांनी ग्राह्य धरले नाही, त्याचा उहापोह केला नाही। फक्त त्यांनी नागपूर व्हॅलिडिटी कमिटी आणि नाशिक व्हॅलिडिटी कमिटी याचा उहापोह केला आणि बाकीचे त्यांनी आमचे पुरावे ग्राह्य धरले नाही। पण मला हे विचारायचं आहे पात्रू साहेब की राज्य सरकारने आणखी जोरकसपणे जर बाजू मांडली असती ते आपली बाजू मांडण्यामध्ये कुठे कमी पडले का कोर्टामध्ये? नाही, आता राज्य सरकारने ॲफिडेव्हिट दिल्यानंतर त्यांनी त्यांच्याप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला। राज्य सरकारला असं वाटलं असेल की ॲफिडेव्हिट देऊन हा प्रश्न सुटेल आणि पूर्ण होईल। कारण हे बघा, जर एखादी आम्ही एक नाही अशा अनेक सरकारी डॉक्युमेंट दिल्या होत्या आहेत आमच्या पिटिशनला, पण जर समजा एखाद्या सरकारी डॉक्युमेंटवर किंवा सरकारने दिलेल्या डॉक्युमेंटवर जर माननीय न्यायालयाचा विश्वास नसेल तर मग न्याय कोणालाच मिळणार नाही।